वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधल्या पेज नंबर 19 वर एक ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्या समोर आहे इथे. तर ही ऍक्टिव्हिटी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं. तर हे करत असताना इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा हे जे इक्वेशन्स आहेत ते जरा अशा पद्धतीने लिहूया. ऍक्टिव्हिटी मध्ये फक्त बॉक्स भरायचे पण प्रत्येक आन्सर मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर 5 सेपरेट केल्यानंतर कोण राहील 1/x-1. इथे ॲज इट इज आहे 1/y-2 इज इक्वल टू 2. तसं इकडे 6 सेपरेट करा 1/x-1 मायनस 3 सेपरेट करा 1/y-2 इज इक्वल टू 1. त्याच्यामध्ये काय रिप्लेस करायला सांगितलं तर 1/x-1 जिथे आहे तिथे काय पुट करायचं m पुट करायचं. म्हणजे इथे काय येणार 5 याच्या जागी काय पुट करणार m परत प्लस 1/y साठी काय पुट करायचं n. इथे n पुट करणार इज इक्वल टू किती आहे 2. सो 5m प्लस n इज इक्वल टू 2. हे झालं इक्वेशन. तसं इकडे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे 1/x-1 साठी m पुट केला म्हणजे 6m आणि 3n मायनस 3n इथे मायनस आहे म्हणून मायनस इज इक्वल टू 1. तर एक इक्वेशन त्यांनी दिलं एक आपण तयार करायचं. इथल्या ब्रॅकेटमध्ये काय ना 5m प्लस n इज इक्वल टू 2 येणार. सपोज याला 1 म्हटलं आणि याला 2 म्हटलं आपण. तर इक्वेशन 1 ला समजा आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके 3 मल्टिप्लाय 5m प्लस n इज इक्वल टू 2. तर ते केल्यानंतर इथे 3 इंटू 5 केल्यावर किती येणार 15m 3 इंटू n म्हणजे 3n इज इक्वल टू 3 2 जा 6. ओके तर हे इक्वेशन मिळणार 3. आता इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन 2 जर ऍड केलं आपण म्हणजे हे ऍड करूया आपण 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. तर याच्यामध्ये 15 प्लस 16 किती येणार 20m प्लस 3n ला मायनस 3 काय होईल कॅन्सल आणि 6 प्लस 1 किती येणार 7 येणार. सो m इज इक्वल टू मल्टिप्लाय 21 इथे येऊन काय होईल 7 ला डिवाइड. ओके m इज इक्वल टू 7/21 म्हणजेच m इज इक्वल टू तर कसं करणार 7 1 जा 7 7 3 जा 22 म्हणजे 1/3. m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/3. आता त्याच्यावरून इकडे लिहितोय मी पुट m इज इक्वल टू 1/3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 काय आहे 5m प्लस n इज इक्वल टू 2. हे आले इक्वेशन. त्याच्यामध्ये m ची व्हॅल्यू पुट करूया 5 मल्टिप्लाय या m ची व्हॅल्यू 1/3 प्लस n इज इक्वल टू 2. तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल 5 1 जा 5. ओके आणि अपॉन मध्ये काय राहील आहे तसं 3 प्लस n इज इक्वल टू 2. आता हा जो प्लस आहे तो पलीकडे न्या पलीकडे नेऊन तो काय होईल मायनस होईल आणि मग मायनस झाल्यानंतर इथे प्लसचा काय झाला मायनस. सो n इज इक्वल टू 2 मायनस 5/3. सो n इज इक्वल टू म्हणजे हा प्लस तो इकडे येऊन काय झाला हा मायनस झाला याच्याकडे 2 कडे येऊन. आता हे जर डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं 3 2 जा 6 मायनस 5 आणि पूर्ण डिनॉमिनेटर काय घ्यायचं 3 घ्यायचं. सो n इज इक्वल टू काय आला 1/3. सो n ची सुद्धा व्हॅल्यू आली 1/3. मग आता रिप्लेस करायची 1/x-1 इज इक्वल टू 1/3 हे दिलेलं आहे. तर हे सॉल्व्ह करायला घेऊया. 1/x-1 इज इक्वल टू 1/3. तर हे एक सॉल्व्ह करायला घ्यायचं आणि इकडे n ची आलेली व्हॅल्यू तर n साठी काय पुट केलं होतं बघा आपण 1/y-2 इक्वल टू n हे पुट केलं होतं. इथे लिहूया 1/y-2 इज इक्वल टू n किती आला 1/3. ओके ते ह्या ब्रॅकेटमध्ये काय येणार हे येणार आहे इकडे ऑलरेडी दिलेलं आहे. हे दोन्ही सॉल्व्ह करूयात आणि मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा कुठल्याही नंबरला किंवा असं लिहूया 1 मल्टिप्लाय x-1 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 3 किंवा 3 मल्टिप्लाय 1. 1 ने मल्टिप्लाय केलं तेच येणार म्हणजे x-1 इज इक्वल टू 3. -1 इकडे येऊन काय होणार प्लस. सो 3 प्लस 1 म्हणजे x किती येणार 4. तर इथं ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू किती आली 4 आली. आणि आता y ची व्हॅल्यू तर y साठी हे आलेलं ब्रॅकेट सोडून 1/y-2 इज इक्वल टू 1/3. तर याच्यात पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 1 मल्टिप्लाय y-2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय 3 करणार. कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येणार म्हणजे y-2 आणि इकडे
3 वन जा 3. हा -2 इकडे येऊन काय होईल? प्लस होईल. सो 3 + 2 y इज इक्वल टू किती येणार? 5. ओके. y इज इक्वल टू 5. सो सोल्युशन इज xच्या ठिकाणी लिहायचं 4 पहिल्यासाठी. हे 4 आहे आणि yच्या ठिकाणी लिहायचं 5. 4 and मध्ये कॉमा द्या. 4 and 5 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सगळ्या स्टेप्स आणि येणारा आन्सर तुम्हाला इथे सांगितलेला आहे. ओके.